विजय, इकडे पोलीस आणि अन्य यंत्रणांना देखील आपल्याला सॅल्यूट करावा लागेल, कारण इतक्या गर्दीमधनं वाट काढत आणि ते पण या सगळ्या प्लेयर्सना पोहोचवायचं बसपर्यंत सुरक्षित आणि ही बस रवाना करायची, त्यांनाही आपल्याला सलाम करावा लागेल। मुंबई पोलिसांच्या कर्तव्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आपण कायमच सलाम करायला हवा। याचं कारण एवढ्या ताण तणावाखाली ही मंडळी जगत असतात। आपले प्रत्येक सण, आपले प्रत्येक उत्सव या वेळेला ही मंडळी काम करत असतात। आपण सणासुदीचा आनंद लुटत असतो, पण पोलिसांना मात्र ते कधीही शक्य होत नाही। त्यात अनेक राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका या सगळे कार्यक्रम लागून असतात आणि त्यात जेव्हा हा क्षण येतो की भारतीय संघ जेव्हा जग जिंकून 2020चा विश्वचषक जिंकून भारतात परत येतो, त्यावेळेला त्यांना किती जागरूक राहायला हवं असेल याचा विचार कर अश्विन। भारतीय संघातले 15 खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, त्याच्याबरोबर सपोर्ट स्टाफ या सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या डोक्यावर असते। त्यांना घेऊन नेऊन बसमध्ये बसवणं, ती बस व्यवस्थित आजच्या घडीला जर सांगायचं झालं तर NCPA पर्यंत पोहोचवणं, त्या NCPA नंतर तिथे जो जनसागर आहे त्याच्यामधून त्यांचा अख्खी रॅली घेऊन जाणं आणि मग वानखेडे स्टेडियम मधला सगळ्यात शेवटी होणारा जो गौरव सोहळा, या प्रत्येक क्षणाक्षणाला मुंबई पोलिसांना, मुंबई पोलिसांमधल्या प्रत्येक जवानांना, कॉन्स्टेबलला, अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून जागरूक राहावं लागणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या कर्तव्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आपल्याला सलाम ठोकावाच लागेल अश्विन।